वसई विरार महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक कारखानदारांची काय व्यथा आहे तुम्हाला माहिती आहे का? महापालिकेचे वार्षिक बजेट 3.5 कोटी असताना कारखान्यासाठी कुठलीही बेसिक सुविधा नाहीये. तरी वेळोवेळी कर वाढतातच. 20 वर्षात हा कर 5 पटीने वाढला. आम्ही सगळ्या प्रकारचे कर भरतो, मालमत्ता कर भरतो. वसई विरार मध्ये 50,000हून अधिक कारखाने आहेत. त्याच्यासाठी किती कर जमा होत असेल? आणि सुविधा शून्य. आम्हाला एकत्रित मालमत्ता करावर जवळजवळ 40% शिक्षण कर लावतात. तेही काही सरकारी शाळा पूर्णपणे बंद किंवा काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी पुरवठा इंडस्ट्रीजमध्ये नाहीये, तरी सरसकट सगळ्या गाळ्यांना या 26-27 मध्ये अचानक पाणी पुरवठा लाभ कर लावला जातो. औद्योगिक हद्दीतील कचरा उचलण्याची कोणतीही सोय नाहीये, तरी विशेष स्वच्छता कर लावण्यात येत आहे. कारखानदार काय करणार? मग तो हळूच कचरा कुठेतरी टाकणार आणि त्यांना दंड लावण्यासाठी नगरपालिकेने भरपूर माणसं नेमलेत. कचरा नेहमी उचलण्यासाठी माणसेच नाहीयेत आणि एवढा टॅक्स भरून काय सुविधा देतात? तर कचरा हळूच टाकला म्हणून त्याच्यावर कारवाईसाठी या नगरपालिकेने माणसं भरावी. ते जाऊ द्या, आम्ही एवढा टॅक्स भरून काय सुविधा देतात? मग उपयोक्ता कर, उपभोग करता कर का लावण्यात आला? 16 ते 18 फुटाच्या उंचीवर गाळ्यांना परवानगी दिली जात नाही. त्यात आम्ही पोटमाळा बांधला तर आमचे काय चुकले? त्याला कर लावणे एक वेळ ठीक आहे, पण शास्ती लावणे चुकीचे. त्यात वेगळी पावती करून परत सर्व कर लावणे ही घोडचूकच आहे ना. अशा प्रकारे सर्व प्रकारचे कर लावून आणि 2 पावत्या आम्हाला देऊन वेडे केले जात आहे. अशा प्रकारे कारखानदाराला किती मिळणार हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. कोर्टाचे काम म्हणजे कित्येक वर्ष थांब. आम्ही कारखाने करून देशाचे आधारस्तंभ आहोत, तरी आमच्या व्यथा कोण समजणार? सरकारी फुकट धान्य आणि पैसा वाटपामुळे कामगार मिळत नाहीत. जे यूपीचे वर्कर्स आहेत ते 1.5 महिन्याला सुट्टी मारतातच, तर काही जास्त काम असेल तर मध्येच न सांगता दांडी मारतात. अशा परिस्थितीत ज्या कंपन्या फायनान्स प्रोडक्ट द्यायचे आहे त्याला आम्ही कसं काय तोंड देणार? नवीन कामगार स्वतःची गुणवत्ता दाखवल्याशिवाय आधीच पगार विचारतात. इतर त्रास आहेतच. त्यातच वीज पुरवठा खंडित होणे, कधी कधी तर 5-6 तास लाईट नसल्यामुळे मशीन बिघडतात आणि उत्पादनात पण नुकसान होतं. कामगार बसून राहतात. राज्य सरकारने अंडरग्राऊंड केबल्स टाकल्या, मंजुरी दिली, पण आज तक ती कामं पूर्ण झाली का? आणि किती वेळ त्रास सहन करायचा? जर वसई विरार हद्दी बाहेरून मटेरियल आल्यावर स्वतःचे जास्तीचे कामगार माल उतरवायला नसतात. जर वसई विरार हद्दी बाहेरून मटेरियल आल्यावर स्वतःचे जास्तीचे कामगार माल उतरवण्यासाठी नसतात. माथाडी कामगारांना वसई द्यावी लागते, वराई द्यावी लागते. मग लेबर कामे कशी करायची? प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी भरते, प्रत्येक ठिकाणी तळमजल्यावर गाळे बुडतात व मशिनरी व कच्चा पक्का माल खराब होतो. महापालिकाकडे पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठल्याही सोयी नाही आहेत. तर जिकडे तिकडे 20 ते 28 माळ्याच्या टॉवरच्या रांगा उभ्या राहिलेत. ह्या पावसाळ्यात पडलेले खड्डे पुढील पावसाळ्याआधीच बुजवले जातात. तेही निकृष्ट दर्जाचे, ओबडधोबड व अपघातग्रस्त असतात. मोदीजी सांगतात मेक इन इंडिया, इथे तर कंपन्या बंद करायची पाळी आले. अशा परिस्थितीत नवीन उद्योजक कसे तयार होणार? आमची मुलेही आमच्या उद्योगधंद्यात येत नाहीत. त्यांना धंद्यातील कटकटीपेक्षा IT इंडस्ट्री आणि सॉफ्टवेअर नोकरीमध्ये जास्त रुची आहे. यासाठीच वसई विरार मध्ये केंद्र व राज्य सरकारने भौतिक सुविधा देऊन इंडस्ट्रीला प्रगत करण्याचा किंवा हातभार लावण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे.